नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक खूप महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, वरून सूचना आलेल्या आहेत। आता सगळ्या तात्काळ सूचना आहेत या। आता पुढचा जर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे। नेमकं कोणतं काम तुम्हाला करायचं जेणेकरून तुम्हाला तुमचे 4,500 रुपये मिळणार आहेत। नाही तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुमचे पैसे गेले म्हणून समजा। तर तुम्हाला मी ज्या काही सूचना सांगत आहे त्या आता पूर्ण नीट व्हिडिओ बघायचा आहे, संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि मी काय जे सांगतोय ते नीट ऐकायचं आहे। कारण काय होतंय, आपण व्हिडिओ नीट बघितला नाही तर आपल्याला काही समजत नाही। तर पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला नेमकं समजेल की आज कोणतीही महत्त्वाची सूचना मी तुम्हाला सांगणार आहे जी आपल्याला वरूनच आलेली आहे। तर चला बघूया नेमकी ही सूचना कोणती आहे। हे बघा, ज्यांचं आता तुम्हाला माहिती आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे तर पैसे येणारच आहेत, पण ज्यांनी आता ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरला आहे पण त्यांचा फॉर्म अजून अप्रूव्ह नाही झाला किंवा रिसबमिटमध्ये गेला आहे, समजलं, अप्रूव्ह नाही झाला किंवा रिसबमिटमध्ये गेला आहे, तर मग तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत पैसे येणार का नाही? कारण आता मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा दुसऱ्या हप्त्याचा, तर त्यात मी तुम्हाला सगळे डिटेल सांगितलेले आहे। तर लक्षात घ्यायचं, तुम्ही घाबरून जायचं नाही आहे। तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपयाचा हप्ता एकदमच मिळणार आहे। किती हजाराचा? 4,500 रुपयाचा एकदमच तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे। त्यामुळं कुणी घाबरून जायचं काम नाही, करायचं नाही। फक्त एक करायचं आहे, हे एक काम आत्ताच तुम्हाला करून घ्यायचं आहे, नाहीतर या योजनेचे 4,500 रुपये हे तुम्ही काय कराल तर तुम्ही गमावून बसाल। त्यामुळं हे काम करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। चला बघूया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या स्कीममध्ये ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकत्रित 3 महिन्याची मिळून 4,500 रुपये खात्यात जमा होणार आहेत। तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जमा होणार आहे। लक्षात आलं? ज्यांना 3,000 रुपये ऑलरेडी भेटले आहेत तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये काय म्हणणार आहेत? 1,500 रुपये। आता तुम्ही म्हणाल मग आता 1,500 रुपयासाठी का? हां, ही सगळ्यासाठीच आहेत, लक्षात घ्यायचं आहे। आता 1,500 रुपये त्यांना मिळणार आहेत। पुढचं बघा, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत, लक्षात घ्या, परत नीट सांगतोय, लक्षात घ्या, ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केलेले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4,500 रुपयाचं डिपॉझिट होणार आहे। किती? 4,500 रुपयाचं। पण त्यात पुढे तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर तुमचे पैसे गेले म्हणून समजायचं आहे। आता ज्या महिलांनी अर्ज भरला त्यांचे मंजूर बघा, आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही आता फॉर्म भरला ऑगस्टमध्ये आणि तुमचा फॉर्म अजून अप्रूव्ह व्हायचा, तुमचा अजून फॉर्म कुठं आहे? पेंडिंगमध्ये आहे, कोणाचा इन रिव्ह्यूमध्ये आहे, बरोबर, कोणाचा रिसबमिटमध्ये आहे। लक्षात आलं का? आता हे तर फॉर्म लगेच होणार नाहीत, मग ते फॉर्म कधी होतील? ते तुमचे फॉर्म होतील पात्र सप्टेंबरमध्ये, बरोबर, सप्टेंबरमध्ये पात्र होतील। मग अशा ज्या महिलांचे अर्ज आहेत ज्यांचे अर्ज अजून मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळं या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा, नियमित तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं स्टेटस, तुमचं जे लॉग इन आहे ते एकदा सेव्ह करून ठेवा, लॉग इन ID आणि सगळं लगेच सेव्ह केलं की तुम्हाला तुमचा जो दररोजचा स्टेटस आहे तो चेक करायचा आहे आणि त्या अर्जावर काय उत्तर येते ते चेक करायचं। आता काय उत्तर येते म्हणजे काय, लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपला फॉर्म अप्रूव्ह होतो त्यावेळेस काही टेन्शन नसतं, पण ज्यावेळेस फॉर्म आपला हा रिसबमिटमध्ये जातो बघा, रिसबमिटमध्ये गेल्यानंतर काय दिसतं तुम्हाला तिथं? प्रोव्हिजनली रिजेक्टेड। त्याचं कारण काय असतं? हमीपत्र नाही, दुसरं काय, रेशन कार्डचा फोटो ओपन होत नाही, दुसरं काय, आधार कार्डची एकच साईट आहे बाबा। मग तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे, तुमच्या अर्जाचं जे काही उत्तर आहे तुम्हाला ते नीट द्यायचं आहे। जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून घ्यायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे। मी जे सांगतो ते नीट ऐका परत, कारण तुम्हाला तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुमचे 4,500 रुपये गेलेच म्हणून समजा। तुम्ही असं नुसतं एकदा फॉर्म भरले की बसाल, तसं नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला रिसबमिटचा पर्याय आला त्या संबंधित तुम्हाला कागदपत्र पुन्हा अपलोड करायचे आहेत आणि परत अपलोड करायच्या नंतर ती प्रतिक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर होणार आहे। तोपर्यंत तुमचा फॉर्म हा मंजूर होणार नाही आणि तुम्हाला काही 4,500 रुपये हे मिळणार नाहीत। आता अजून पुढची सूचना लक्षात घ्या, महत्त्वाची सूचना अजून पुढे आहेत, तुम्ही मध्ये सोडून जाऊ नका। बघा पुढची सूचना काय, तुमचा कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल, कारण लक्षात घ्या, सूचना द्या, ह्या सगळ्या सूचना महत्त्वाच्या सूचना आहेत, कारण ह्या सूचनावरतीच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार का नाही आणि तुम्हाला 4,500 रुपये मिळणार का नाही हे अवलंबून असणार आहे।
लक्षात घ्या, तुमचा जर फोटो व्यवस्थित नसेल अपलोड, कसाही आपण अपलोड करतो गडबडीत, तर तो चालणार नाही. कागदपत्र अपलोड करायचं राहून गेला असेल किंवा कागदपत्र स्पष्ट दिसत नाही, आता सगळ्यांना माहिती आहे मोबाईलचा क्लॅरिटी आपल्याकडे नसते एवढी, मग आपला फोटो स्पष्ट येत नाही, तर त्यामुळं पण तुम्हाला आणि ह्या अनेक कारणामुळे तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो. त्यानुसार अर्ज पुन्हा रिसबमिट करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला परत रिसबमिट करायचं आहे ना, तर तसंच बसाल, तसं नाही करायचं आहे. चांगला मोबाईल घ्यायचा, चांगला फोटो काढायचा, कारण आपल्याकडे आता सगळ्यांकडे जवळपास आपल्या मित्राकडे तर असतोच चांगला मोबाईल, कमीत कमी एखादा मित्र असतोच त्याच्याकडे मोबाईल चांगला असतो, त्याच्याकडून फोटो काढून घ्या आणि व्यवस्थित फोटो, क्लिअर असलेले फोटो तुम्हाला रिसबमिट करायचे आहेत. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचं कारण आहे, कारण लक्षात घ्या, तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला तरी तुम्ही गपचूप बसू नका. त्यात पण असं आहे बघा आता, कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे, ते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी अजून एकदा सांगतो, ह्या ज्या सूचना देतो मी वारंवार, ह्या खूप महत्त्वाच्या सूचना आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा 4,500 रुपये मिळण्यास मदत होणार आहे. लक्षात घ्या, जर आधारशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच नाहीत. त्यामुळं आधी तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का हे तपासून घ्या. आता हे तपासायचं कसं, तर मित्रांनो, मी याच्यावरती 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते आपल्या चॅनलवर जायचे पटकन पहिल्यांदा, आणि आधार लिंक कसं करायचं आहे त्याचे व्हिडिओ आहेत. आधार लिंक असूनही पैसे नाही आले, हा पण व्हिडिओ आहे, तो जाऊन पटकन बघायचा आहे, कारण याच्यावरती मी डिटेल्ड माहिती सांगितली आहे तुम्हाला, कसं काय आधार तुम्हाला तपासायचं आहे किंवा काय करायचं आहे. जर नसेल आधार लिंक तर लगेच बँक अकाउंट आधारशी लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यात पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून घ्या. आवर्जून घ्या म्हणजे काय, आवर्जून करा. ह्या जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. आता बघा, तुमचं जरी फॉर्म रिव्ह्यूमध्ये असेल तरी घाबरून जाऊ नका, त्याची पडताळणी चालू आहे आणि 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळं अर्ज 31 जुलैच्या म्हणजे ऑगस्टमध्ये जे काय अर्ज भरले त्यांची प्रक्रिया पडताळणी सुरू आहे आणि राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 1,47,42,42,000 अर्जांना पात्र ठरलं. तर 42,000 अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि हे पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला त्याचा जो काही दुसरा हप्ता आहे, कितीचा, 4,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. आणि त्यासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहेत. तर हे कामं तुम्हाला सगळे करायचे आहेत, ह्या सगळ्या सूचना पाळायच्या आहेत, तरच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो नक्की मिळणार 4,500 रुपयाचा. आता तुमचे काय याच्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कळवा, कारण तुमचं काय होतं, तुम्ही कमेंट जर केल्या, आता कमेंटमध्ये फक्त आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत, तर प्रश्न कसे विचारायचे आहेत, कारण तुम्ही जर प्रश्न विचारला तर तो कदाचित कुणा दुसऱ्याचा पण प्रश्न असू शकतो. त्यामुळं एखादीच कमेंट जर व्यवस्थित असेल तर त्याला उत्तर जर दिलं तर ते खूप जणांच्या प्रश्नांना उत्तर दिल्यासारखं असतं. म्हणून प्रश्न व्यवस्थित विचारा, जेणेकरून खूप जणांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.